मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. इयत्ता 7वी शिष्यवृत्ती गणित या विषयातील समस्या पाहत असताना आज आपण चौकोनाचे गुणधर्म यातील स्वाध्याय 19.2 यामधील उदाहरण आज आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, 17 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 16 सेंटीमीटर असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती? समभुज चौकोनाचे गुणधर्म. पहिला आहे, सर्व बाजू एकरूप असतात, ही त्याची व्याख्याच आहे. गुणधर्म आहेत, कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, सम्मुख कोन एकरूप असतात आणि समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोनांना दुभागतात. तर इथं आपल्याला समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण इथं जर ओ बिंदूमध्ये छेदले असतील तर कोन AOB हा काटकोन झालेला आहे आणि AC या कर्णाची लांबी जी 16 आपल्याला दिलेली आहे ती O मुळे त्याचे दोन विभाग झालेले आहेत आणि AO झालेला आहे 8 सेंटीमीटर आणि समभुज चौकोनाची बाजू दिलेली आहे 17 सेंटीमीटर. म्हणजे इथं आपल्याला असे निदर्शन असेल की काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे, ज्यामध्ये AB ची लांबी जो कर्ण आहे हा काटकोन असणार आहे, कर्ण आहे त्याची लांबी 17 आहे आणि काटकोन न करणारी एक बाजू 8 आहे, तर दुसरी बाजू आपल्याला काढायची आहे, म्हणजे OB मिळेल. त्रिकोण AOB मध्ये पायथागोरसच्या सिद्धांताचा इथं वापर करायचा आहे. कर्ण AB असणार आहे, AO आणि BO या काटकोन करणाऱ्या दोन बाजू आहेत, म्हणजेच AO चा वर्ग अधिक BO चा वर्ग बरोबर असणार आहे AB चा वर्ग. इथं आपल्याला माहित आहे AO आहे 8, म्हणजेच 8 चा वर्ग अधिक BO चा वर्ग बरोबर AB 17 चा वर्ग. BO चा वर्ग बरोबर 17 चा वर्ग 289 वजा 8 चा वर्ग 64. 9 मधून 4 गेले, 5 उरले, हातचा 1 आला. 8 मधून हातचा येत नाही, 8 मधून 6 गेले, 2 उरले, 2 ला 2 राहिले, म्हणजेच BO चा वर्ग बरोबर 225 आलं, म्हणजेच लेंथ BO बरोबर येईल वर्गमुळात 225 बरोबर 15. BO ची लांबी 15 आलेली आहे. आता कर्ण परस्परांना दुभागतात, काटकोनात दुभागतात, म्हणजेच या O बिंदूमुळे BD चे दोन समान भाग झाले, BO झाला 15 आणि OB असेल हे सुद्धा 15, म्हणून BD बरोबर असेल 15 गुणिले 2 बरोबर 30 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, एक आयत व एक चौरस यांची क्षेत्रफळे समान आहेत. आयताची लांबी 16 सेंटीमीटर असून चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर आहे, तर आयताची रुंदी किती? इथं प्रश्न आपल्याला काय दिलेला बघा, आयत आणि चौरस या दोघांची क्षेत्रफळ समान आहेत. आता आयत ABCD आपण काढलेला आहे आणि चौरस PQRS काढलेला आहे आपण. आयताची लांबी दिलेली आहे 16 सेंटीमीटर आणि चौरसाची बाजू दिलेली आहे 12 सेंटीमीटर. चौरसाचं क्षेत्रफळ काढूया आधी आपण. चौरसाचं जितकं क्षेत्रफळ तितकंच आयताचं असणार आहे. एरिया ऑफ चौरस PQRS बरोबर असणार आहे L स्क्वेअर, म्हणजेच 12 चा वर्ग बरोबर असणार आहे 144 स्क्वेअर सेंटीमीटर. PQRS चं एक क्षेत्रफळ आलेलं आहे 144 चौरस सेंटीमीटर, म्हणजेच आयत ABCD चं क्षेत्रफळ असणार आहे 144 सेंटीमीटर आणि दोघांचं क्षेत्रफळ समान दिलेलं आपल्याला, म्हणून एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD आयताचे क्षेत्रफळ बरोबर असणार आहे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर PQRS. ABCD चा आणि PQRS चा समान असणार आहे, म्हणजेच चौकोन ABCD च क्षेत्रफळ बरोबर असणार आहे चौरसाचे क्षेत्रफळ इतकंच 144. आता आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे, L गुणिले B बरोबर 144. आपल्याला आयताची लांबी दिलेली आहे 16, 16 गुणिले B बरोबर 144, म्हणून B बरोबर काय येईल 144, हा गुणणारा 16 दुसऱ्या बाजूला भागलेला आहे, 16 1 16, 16 9 144, म्हणजेच रुंदी बरोबर आलेली आहे 9 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या चौरसाचे कर्ण परस्परांना काटकोनात? पुढीलपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण चौकोनाचे कर्ण, इथं चौकोनाचे पाहिजे, चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात छेदत नाहीत? पहिला आहे समभुज चौकोन. समभुज चौकोनाचे कर्ण काटकोनात छेदतात किंवा समभुज चौकोनाचे कर्ण काटकोनात परस्परांचे लंब दुभाजक असतात, म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना काटकोनात छेदतात. दुसरा आहे पतंग. समभुज चौकोनाच्या एक कर्ण दुसऱ्या कर्णाला काटकोनात छेदतो, म्हणजे इथे सुद्धा काटकोनात छेदतो.
त्यानंतर चौरसाचे कर्ण सुद्धा परस्परांना काटकोनात छेदतात, त्यामुळे चौरसाचे सुद्धा कर्ण काटकोनात छेदतात. आता फक्त राहिला समलंब चौकोन, तर समलंब चौकोनाचे कर्ण काटकोनात परस्परांना काटकोनात छेदत नाहीत, म्हणून तो पर्याय क्रमांक 3 असणार आहे. त्यानंतर पुढील चौथा प्रश्न आहे, एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनाची मापे, समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनाची मापे 2x व 3x असतील तर त्या चौकोनाची चारही क्रमागत कोनाची मापे किती. आता इथे आपण काढलेलं समांतरभुज चौकोन ABCD, याच्या लगतची कोन एक आहे 2x आणि दुसरा आहे 3x. आता समांतरभुज चौकोनाच्या लगतचे कोन परस्पराशी पूरक असतात, हा गुणधर्म आहे. म्हणून चौकोन ABCD मध्ये M कोन A अधिक M कोन B बरोबर असणार आहे 180 अंश, कारण समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन, पायालगतचे कोन किंवा लगतचे कोन परस्पराशी पूरक असतात. म्हणजे A चा आहे 2x अधिक B चा आहे 3x बरोबर असणार आहे 180. 2x अधिक 3x झालं 5x बरोबर 180 अंश. म्हणून x बरोबर आलेला आहे 180 भागिले 5. 5 त्रिक 15, 3 उरले 30 झाले, 5 सक्क 30. x ची किंमत आलेली आहे 30. आता याचे कोन काढायचे आहेत आपल्याला. माप कोन A बरोबर असणार आहे 2x म्हणजे 2 गुणिले 36. 2 गुणिले 36 बरोबर आलं 72 अंश. A चं माप आलेलं 72. माप कोन B बरोबर असणार आहे 3 गुणिले 36 बरोबर 108 अंश, म्हणजे B चं माप आलेलं आहे 108 अंश. आता समांतरभुज चौकोनाचा आणखी एक गुणधर्म आहे, सम्मुख कोन एकरूप असतात. A बरोबर 72 आहे तर C सुद्धा 72 असणार आहे. B 108 आहे, D सुद्धा 108 असणार आहे. म्हणजे या चौकोनाची माप असतील 72, 108, 72 आणि 108 अंश, अशा पद्धतीनं जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढील पाचवा प्रश्न आहे, चौकोन ABCD या समभुज चौकोनात मापकोन ABC बरोबर 100 अंश. मापकोन ABC चं माप 100 अंश दिलेलं आहे, तर मापकोन BDC बरोबर किती. आता समभुज चौकोनाचा एक गुणधर्म आहे, समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोनांना दुभागतात. म्हणजे समभुज चौकोनाच्या कर्णामुळे हे दोन भाग जे होतात ते समान होतात. आणि दुसरा गुणधर्म आहे, समभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. सम्मुख म्हणजे समोरासमोर कोन एकरूप असतात. पहिला आहे सम्मुख कोन एकरूप असतात. मापकोन ABC बरोबर 100 आहे, म्हणजेच मापकोन ADC बरोबर असणार आहे 100 अंश. मापकोन ADC बरोबर 100 अंश असणार आहे. सम्मुख कोन एकरूप आहे. त्यानंतर या कर्णामुळे मापकोन ADC चे दोन समान भाग झालेले आहेत, म्हणजेच मापकोन आपल्याला विचारलेला BDC बरोबर असणार आहे 100 भागिले 2 बरोबर 50 अंशाचा. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. सहावा प्रश्न आहे, आयत PQRS च्या बाजू PQ चा मध्यबिंदू M व बाजू RS चा मध्यबिंदू N हे जोडले असता चौकोन PQRS चे दोन एकरूप चौरसात रूपांतर होते. जर PQ बरोबर 8 सेंटीमीटर असेल तर MN बरोबर किती. आता हे आकृतीच्या सहाय्याने आपण समजून घेऊ शकतो. आयत PQRS हा आयत आहे आणि PQ चा मध्यबिंदू हा M आहे आणि SR चा मध्यबिंदू हा N आहे. तर हे दोन्ही जर जोडल्यानंतर हे दोन चौरस तयार झालेले आहेत. PSMN हा सुद्धा चौरस आहे, म्हणजे याच्या सर्व बाजू एकरूप आहेत. आणि MQRN हा सुद्धा चौरस तयार झालेला आहे, म्हणजे याच्या सर्व बाजू कशा असणार आहेत, एकरूप असणार आहेत. PQ पूर्ण किती दिलेला आहे, 8 दिलेला आहे. PQ बरोबर आहे 8 सेंटीमीटर आणि M हा त्याचा मध्यबिंदू असल्यामुळं M मध्यबिंदू आहे, त्यामुळे काय होईल, PM बरोबर 8 च्या निम्म असणार आहे, म्हणजे PM बरोबर असेल 4. PM बरोबर 4 आहे तर PS बरोबर किती असणार आहे, 4 असणार आहे. मग आयताची रुंदी किती झाली, आयताची रुंदी बरोबर किती झाली, 4 सेंटीमीटर. आयताची रुंदी 4 सेंटीमीटर येईल. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर सातवा प्रश्न आहे, दोन एकरूप समद्विभुज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूने एकत्र जोडल्यास पुढीलपैकी कोणती आकृती निश्चित तयार होईल. समद्विभुज काटकोन त्रिकोण म्हणजे ज्याचा एक कोन काटकोन असणार आहे, शिवाय
त्याच्या काटकोन करणाऱ्या बाजू एकरूप असणार आहेत, म्हणजे ए बी आणि बी सी एकरूप असणार आहेत. याला म्हणायचं समद्विभुज काटकोन त्रिकोण. दुसरा काटकोन त्रिकोण पी क्यू आर एस आहे. कर्णाच्या बाजूने जर जोडले, म्हणजे हा ए बी सी असा आहे आणि इथं पी क्यू आर असा येऊन जोडणार आहे. ए बी सी इथं काय असणार आहे, पी इथं येऊन बसणार आहे, क्यू इथं येणार आहे आणि आर इथं येणार आहे. इथं काय तयार होईल, समद्विभुज एकरूप काटकोन त्रिकोण आहेत. म्हणजे ए बी आणि बी सी एकरूप आहेत, पी क्यू आणि सी आर या सर्व बाजू एकरूप झालेल्या आहेत. हा काटकोन आहे, हा काटकोन आहे, म्हणजे हे सुद्धा दोन काय असतील, काटकोन असतील. म्हणजे हा तयार होईल चौरस. अतिशय सोपा निरीक्षणाच्या सहाय्याने आपण याचं उत्तर काढू शकतो. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, एका आयताची लांबी 2x अधिक 3y अधिक 7z आहे, रुंदी x वजा y वजा z आहे, तर आयताची परिमिती किती? आयताची परिमिती सूत्र काय? आयताची परिमिती बरोबर 2 कंसात l अधिक b. आता 2 कंसात l दिलेला आपल्याला, l किती आहे, 2x अधिक 3y अधिक 7z. त्यामध्ये मिळवायचं आपल्याला रुंदी x वजा y वजा z बरोबर 2 कंसात 2x अधिक x बरोबर झाले 3x अधिक 3y वजा y बरोबर झालेला आहे अधिक 2y अधिक 7z वजा z बरोबर झालेला आहे अधिक 6z. आता या कंसाला 2 ने गुणायचं आहे, बेत्रिक 6x अधिक बेदोनी 4y अधिक 6 दोन्ही 12z. पर्याय क्रमांक 6x अधिक 4y अधिक 12z इतकी त्याची परिमिती असेल, जी पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर पुढील 9वा प्रश्न आहे, एका आकृतीत रेषा. हा प्रश्न अतिशय सोपा आहे, फक्त निरीक्षण आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. एका आकृतीत रेषा पी क्यू समांतर आर एस आहेत. पी क्यू आणि आर एस हे समांतर आहेत. ए बी त्याची छेदिका असून प्रत्येक आंतरकोनाचे कोन दुभाजक दिलेले आहेत. म्हणजे इथं आपण नाव देऊ एक्स आणि इथं नाव देऊ आपण वाय. ए एक्स आणि बी एक्स हे दोन्ही या आंतरकोनाच्या जोडीचे कोन दुभाजक आहेत आणि ए वाय आणि बी वाय हे सुद्धा दोन्ही आंतरकोनाच्या कोन दुभाजक आहेत. तर यामुळे तयार होणारी जी आकृती आहे, ही आकृती कोणत्या प्रकारची आहेत असा प्रश्न विचारलेला आपल्याला. आंतरकोन कसे असतात? आंतरकोन पूरक असतात. म्हणजे या दोन कोनाच्या मापाची बेरीज असणारे 180 अंश. या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असणार आहे आणि दोन्हीचे कोन दुभाजक आहेत. म्हणजे या दोन कोनाच्या मापाची बेरीज त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण एबीएक्स मध्ये त्रिकोण एबीएक्स मध्ये मापकोन बीएएक्स अधिक मापकोन एबीएक्स बरोबर असणार आहे. या दोन्हीच्या पूर्ण कोनाच्या मापाची बेरीज 180 आहे आणि हे दोन कोन दुभाजक असल्यामुळे दोन्हीची बेरीज असणार आहे 90 अंश. या दोन कोनाच्या मापाची बेरीज 90 अंश आहे. म्हणजेच हा त्रिकोण तिसरा कोन झालेला आहे काटकोन AXB बरोबर मापकोन AX म्हणून मापकोन AXB बरोबर असणार आहे 90 अंश. आता हा कोन काटकोन तयार झालेला आहे, एवढं समजलं. सेम कृती दुसऱ्या बाजूला करायची आहे. मापकोन AY हा या कोनाचा कोन दुभाजक आहे, BY या दुसऱ्या कोनाचा कोन दुभाजक आहे. इथे मी लावतो या कोन दुभाजक आहे. याचा अर्थ सेम असणार आहे. मापकोन YAB अधिक मापकोन YBA बरोबर असणार आहे 90 अंश. म्हणजेच AYB हा काटकोन तयार होईल. इथं सम्मुख कोन काटकोन तयार झालेले आहेत. आता हे दोन कोन कसे असणार आहेत? हे दोन सुद्धा कोन काटकोन असणार आहेत. म्हणजे इथं तयार झाले चारही कोन काटकोन आहेत आणि ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात त्याला म्हणतो आपण आयत. म्हणून ही तयार होणारी आकृती असेल आयत किंवा त्यालाच आपण काटकोन चौकोन असे म्हणतो, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. पर्याय क्रमांक. यानंतर 10वा प्रश्न आहे, डॅश डॅश या चौकोनाचे कर्ण एकरूप असून ते परस्परांना काटकोनात दुभागतात. या प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला चौकोनाचे सर्व प्रकार आणि त्यांचे गुणधर्म जर समजले असतील आणि त्याचं योग्य उपयोजन केलं तर अतिशय झटपट पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. पहिला आहे आयत. आयताचे कर्ण एकरूप असतात परंतु ते परस्परांना काटकोनात दुभागत नाहीत. चौरसाचे कर्ण एकरूपही असतात आणि काटकोनातही दुभागतात. समभुज चौकोनाचे कर्ण
एकरूप नसतात परंतु काटकोनात दुभागतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात आणि एकरूप असतात. यामुळं चौरस या चौकोनाचे कर्ण एकरूपी असतात आणि ते परस्परांना काटकोनात दुभागतात. त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 चौरस. यानंतर पुढील प्रश्न आहे 11वा. एका चौकोनाच्या 4 कोनाची मापे अनुक्रमे 2x अधिक 10, 3x अधिक 15, 4x वजा 30 व 2x वजा 20 अशी आहेत, तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोनाची माप किती? चौकोनाच्या सर्व कोनाच्या मापाची बेरीज असते 360 अंश, म्हणजेच 2x अधिक 10, 3x अधिक 15, 4x वजा 30 अधिक 2x वजा 20 बरोबर असणारे 360 अंश. सर्व पदांची बेरीज केली 2x अधिक 3x 5x, 5x अधिक 4x 9x, 9x अधिक 2x 11x. 10 अधिक 15 25, 25 मधून 30 गेले, वजा 5 राहिले, वजा 5 वजा 20 वजा 25 बरोबर 360. 11x वजा 25 बरोबर 360. 11x बरोबर 360, ऋण 25 धन झालं. 360 अधिक 25 385. 11x बरोबर आलेलं आहे 385, म्हणून x बरोबर येईल 385 भागिले 11 बरोबर 35. x बरोबर 35 आलेलं आहे. ही किंमत ठेवून आपण प्रत्येक कोणाचं माप काढूया. पहिलं कोण आहे 2x अधिक 10 म्हणजे 2 गुणिले 35 अधिक 10 बरोबर 80. 35 दोन्ही 70, 70 अधिक 10 80. दुसरं माप आहे 3x अधिक 15 म्हणजेच 3 गुणिले 35 105 अधिक 15 120 अंश. तिसरं आहे 4x वजा 30 म्हणजे 4 गुणिले 35, 35 दोन्ही 70, 70 दोन्ही 140 वजा 30 110 अंश. आणि चौथा आहे 2 गुणिले 35 वजा 20 2x वजा 35, 2x वजा 20 35 दोन्ही 70, 70 मधून 20 केले 50 अंश. अशा पद्धतीने चारी कोणाची मापं मिळालेली आहेत आपल्याला 80 अंश 120 110 आणि 50 अंश असं 4 कोण आपल्याला मिळालेले आहेत. आता चौकोनाचा बाह्य कोन आणि लगतचा आंतरकोन हे परस्पराशी पूरक असतात किंवा रेषे जोडीतील असतात. त्यामुळं सर्वात मोठा जो कोन आहे त्याचा बाह्य कोन हा सर्वात लहान असणार आहे. सर्वात मोठा कोन 120 आहे, 120 अंश आहे आणि त्याचा बाह्य कोन हा सर्वात लहान असणार आहे, म्हणजेच 180 वजा 120 बरोबर 60 अंश. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. यानंतर पुढील 12वा प्रश्न आहे. आकृतीत मापकोन TPQ बरोबर 136 अंश, PTQ बरोबर PQT बरोबर RQT एकरूप RTQ, रेख TR एकरूप आहे रेख TS, तर मापकोन RTS बरोबर किती? ही अशी आकृती आहे. मापकोन QPTचं माप 136 अंश दिलेलं आहे आणि हे 4 कोन PQT, TQR, QTR आणि PTQ हे चारही कोन एकरूप आहेत. चारही कोनाचं माप समान आहे. म्हणजेच त्रिकोण PQT आणि त्रिकोण QTR हे जे दोन त्रिकोण आहेत, हे दोन त्रिकोण को बा को कोन, दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट बाजू या कसोटीनुसार एकरूप असणार आहेत. म्हणजेच एकरूप त्रिकोणाच्या संगत सर्व कोन आणि सर्व बाजू एकरूप असतात. म्हणून मापकोन QPT आणि QRT हे दोन कोन एकरूप असणार आहेत. QPTचं माप 136 अंश आहे, म्हणून QRTचं माप सुद्धा 136 अंश असणार आहे. QRTचं माप सुद्धा किती असणार आहे? 136 अंश. आता हा त्रिकोण TRS हा समद्विभुज त्रिकोण आहे. या दोन बाजू एकरूप आहेत आणि कोन TRQ हा त्याचा बाह्य कोन असणार आहे. त्रिकोणाचा बाह्य कोन आणि त्याचा लगतचा आंतरकोन हे रेषे जोडीतील कोन असतात. म्हणजेच TRQ अधिक TRS बरोबर 180 अंश असणार आहे. म्हणजेच TRS बरोबर आलेलं आहे 180 वजा 136 म्हणजे 44 अंश. या कोणाचं माप 44 अंश आलेलं आहे आणि त्याचा पायालगतचा कोन दुसरा कोन सुद्धा एकरूप असणार आहे. म्हणजे या कोणाचं माप सुद्धा 44 अंश असणार आहे. RTS या कोणाचं माप असणार आहे 180 मधून या दोन कोणाच्या मापाची बेरीज, या दोन कोणाच्या मापाची बेरीज झालेली आहे 44 अधिक 44 88, म्हणजेच मापकोन RTS बरोबर असणार आहे 180 वजा 88 बरोबर 92 अंश, जे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढील 13वा प्रश्न आहे. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. मापकोन Aचं माप 60 आहे, तर मापकोन Bचं माप किती? समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म आहे समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन हे परस्पराशी पूरक असतात. म्हणजेच लगतच्या कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. मापकोन A आणि मापकोन B हे लगतचे कोन आहेत, म्हणजे त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश असणार आहे. म्हणजेच मापकोन A अधिक मापकोन B बरोबर 180 अंश. मापकोन Aचं माप आपल्याला 60 माहीत आहे, म्हणजेच मापकोन B बरोबर आलेलं 180 वजा 60 बरोबर 120 अंश. पर्याय क्रमांक 3 मध्येच उत्तर दिलेलं आहे. यानंतर पुढील 14वा प्रश्न आहे.
चौकोन ABCD मध्ये AB एकरूप BC एकरूप CD एकरूप DA म्हणजे चौकोनाच्या चारही बाजू एकरूप आहेत आणि लेंथ AC एकरूप लेंथ BD म्हणजेच कर्ण AC आणि BD हे सुद्धा एकरूप आहेत. तर चौकोन ABCD हा कोणत्या प्रकारचा चौकोन आहे? ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि ज्या चौकोनाचे दोन्ही कर्ण एकरूप असतात तो चौकोन असतो चौरस. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 चौरस. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. मापकोन A बरोबर 40 अंश, लेंथ तर मापकोन B वजा मापकोन C बरोबर किती? चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म आहेत, सम्मुख कोन एकरूप असतात म्हणजेच मापकोन A चं माप 40 असेल तर मापकोन C चं माप सुद्धा 40 असणार आहे. आणि समांतरभुज चौकोनाचा दुसरा एक गुणधर्म आहे, लगतचे कोन पूरक असतात म्हणजे मापकोन A अधिक मापकोन B बरोबर असणार आहे 180 अंश. म्हणजेच मापकोन B बरोबर असणार आहे 180 वजा मापकोन A चं माप म्हणजेच 180 वजा मापकोन A चं माप 40 बरोबर 140 अंश. आता मापकोन C बरोबर असणार आहे मापकोन A, कारण समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात म्हणून मापकोन C चं माप सुद्धा 40 अंश आलेलं आहे. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मापकोन B वजा मापकोन C बरोबर किती? म्हणजेच 140 वजा 40 बरोबर 100 अंश. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, ज्या समांतरभुज चौकोनाचे कर्ण समान असून लगतच्या बाजू असमान आहेत अशा समांतरभुज चौकोनाला काय म्हणाल? समांतरभुज चौकोनाचे कर्ण समान आहेत. आणखी कोणते असतात? आयताचे कर्ण समान असतात, चौरसाचे कर्ण समान असतात, समभुज चौकोनाचे कर्ण समान नसतात, समलंब चौकोनाचे समान नसतात. म्हणजे ह्या दोन पर्याय तर विषय नाही. परंतु लगतच्या बाजू असमान म्हणजे लगतच्या बाजू वेगवेगळ्या आहेत. म्हणजे BC जर X असेल तर AB Y असणारे आहे. म्हणजे हा असेल आयत, कारण चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि आयताच्या बाजू सम्मुख बाजू फक्त एकरूप असतात. म्हणजेच हा प्रकार असेल समांतरभुज चौकोन असेल आयत. त्यानंतर पुढील 17वा प्रश्न आहे, एका आयताची लांबी ही रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 सेंटीमीटरने जास्त आहे तर आयताची परिमिती 60 सेमी असेल तर आयताची लांबी किती? समजा आयताची रुंदी X आपण मानली तर रुंदी असणार आहे त्याच्या तिपटीपेक्षा 2 ने जास्त म्हणजेच तिप्पट X 3X अधिक 2 आणि आयताची परिमितीचं सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजेच 2 गुणिले कंसात 3X अधिक 2 अधिक X म्हणजे 2 गुणिले 3X अधिक X 4X अधिक 2 बरोबर 60. 4X अधिक 2 बरोबर आलेलं आहे. हा 2 इकडे गुणणारा दुसऱ्या बाजूला जाऊन भागला, 60ला 2 न भागलं 30 आलं म्हणजे 4X बरोबर आलेलं आहे. 4X अधिक 2 बरोबर आलेलं 30. 2 धन असलेलं दुसऱ्या बाजूला जाऊन ऋण झालं. 4X बरोबर 30 वजा 2 28. 4X बरोबर 28 म्हणून X बरोबर 28 भागिले 4 7. X बरोबर 7 आलेलं आहे. आपल्याला विचारलेलं लांबी आपण घेतलेले 3X अधिक 2 म्हणजे 3 गुणिले 7 अधिक 2 3 7 21 अधिक 2 23 अंश. यानंतर या घटकातील शेवटचा प्रश्न आहे, पुढीलपैकी असत्य विधान कोणते? पहिला विधान आहे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. जे विधान सत्य आहे, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. दुसरं विधान आहे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख भुजा एकरूप असतात. हे सुद्धा विधान सत्य आहे. तिसरं विधान आहे समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. हे विधान चुकीचं आहे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप नसतात. आणि चौथं विधान दिलेलं आहे समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणून तिसरं हे विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3. अशाच पद्धतीचे गणित अतिशय सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे आपल्याला पुढील अपडेट मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.